आमचं तेही तयार झालेलं ही आता बघून झालेलं. आता काय करायचं मला सांगा आधी. आता आपण आधी सँडविच मधलं आतलं जे सारण भरायचं आहे ते तयार. बाउल लागेल. बाउल लागणार. मोठा देऊ? छोटा चालेल. मोठा चालेल. हे आपण कलाकंद घेतोय. कलाकंदला मॅश करून घेऊ. मनुके. मनुके ही. ओके. बदाम आणि पिस्ता म्हणजे तुम्ही काही काजू पण घालू शकता त्याच्यामध्ये. आपण आता ह्याचे सँडविचेस बनवायचे. ओके. मला पाणी लागेल थोडंसं. आमच्याकडे सगळं मोठं मोठं असतं बरं का, छोटं छोटं काय नाही. पाणी म्हटलं पाणी. तुला असं वाटतं आम्ही छोट्या वाटेत देऊ. छोटी वाटे बडे दिलवाले. बडे दिल. आता आपण काय करतोय ह्याच्यात आपण ह्याच्यात आपण तूप घालायला पाहिजे. एसी मुळे तूप सुद्धा. बस. ओके. ह्याला आपण परतून घेऊया. अगदी आरामात. छान क्रिस्पी झालंय ते. ओके. आता आपलं हे तयार झालेलं. आता काय परतून आता आपण इधर ह्याला पाकातून काढायचं किंवा वरून पाक जरी टाकला तरी आपण हे बंद करूया आधी. ओके. हे झालेलं आहे आपलं तयार. आता तू पाक ह्याच्यात टाक. हो, लाईटली वरून. म्हणजे त्याला एक काय म्हणतात ते गोडूस. गोडूस. आता ह्याला तुम्ही कट करा. त्याच्यावरती मी एक चांदीचा वर्त म्हणतो आपण. हां, ते वरून लावायचं. माझ्या सासूबाई म्हणतात की इट शुड लुक ब्युटिफुल फॉर इट टू गो इनसाइड अ पर्सन्स टमी. त्यामुळे दिसणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग आता ह्याला तुम्ही कट करा आणि सर्व करा. घाई किती आहे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी. तुम्हाला जर शांतपणे संध्याकाळी खायचं असेल तर कटबीट करत बसा. जर साठ खायचं असेल तर उचला आणि तोंडात घाला. उचला आणि पेन लिहायला. पेन घ्या, उचला, पेन घ्या आणि लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. शाही मलाई सँडविच साठी लागणारे साहित्य: कलाकंद, किसमिस, बदाम आणि पिस्त्याची पूड, तूप, ब्रेड. कृती: प्रथम साखरेचा पाक तयार करून घ्यावा. एका बाउलमध्ये कलाकंद कुस्करून त्यामध्ये किसमिस आणि काजू बदामाची भरड घालून सर्व एकजीव करून घ्यावं. ब्रेडला कलाकंदचं मिश्रण लावून त्यावर पुन्हा दुसरा ब्रेड ठेवून घ्यावा. एका खोलगट भांड्यात तूप घालून कलाकंद लावलेले ब्रेड शॅलो फ्राय करून घ्यावेत. तळलेल्या सँडविचवर साखरेचा पाक घालून आणि चांदीचा वरखा लावून सँडविच कट करून सर्व्ह करावेत. जान्हवीचे दोन्हीही पदार्थ तयार झालेले आहेत. आधी मी शाही मलाई सँडविच खाऊन बघतो तुझं. तूही खाऊन बघ. त्याच्यावर काजूच लावलाय म्हणजे मी. सरस. मग मी त्यांना फोन केला. ॲक्च्युली त्यांच्याशी बोलणं नाही झालं. बरं. मॅनेजरशी बोलणं झालं, सगळं झालं. आणि ते म्हणाले की आम्ही कळवतो म्हणून. आणि कळवत नंतर काही जास्त रिप्लाय झाले नाही. बरं. आणि मग मला असं झालं की थोडं प्रेशर वाढायला लागलं. आणि चॅनलकडनं पण प्रेशर वाढत गेलं. बिकॉज एपिसोड आहे 17-18 तारखेला एपिसोड आहे. अजून गाणं डब नाही झालं आहे. आणि हार्डली 3 दिवस राहिले. मग ह्याचा फोन आला की घरी टेलिकास्टला 3 दिवस बाकी असताना त्यांचा निरोप आला. कारण तोपर्यंत मला इनफॅक्ट भीती याची वाटत होती की दिवसच नाही. खरं तर कुठली नवीन मालिका सुरू व्हायच्या 1 आठवडाभर आधी त्याचं गाणं वाजतच. बरोबर. तर मी श्रेया असल्यामुळे याला प्रेशराईज करत नव्हतो. मी फोनच करत नव्हतो. मला फायनली तिचा मेसेज आला 3 दिवस अगोदर. 14 तारखेला मेसेज आला तिचा की समीर आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि रिअली व्हेरी सॉरी वाचलं मला वाटलं की मी काय सॉरी आम्हीच त्रास देतोय. त्याच्यानंतर मग ते म्हणाले की मी तुला डेट कळवते. वा. मी खूप बिझी होते बट आय वुड लव्ह टू सिंग दिस सॉन्ग. सो ते म्हणाले की मला डेट देते. आणि पटापट तिने मला वाटतं 14 तारखेचीच डेट दिली. ती बोलली की 3 वाजता वगैरे ये डब करूया. मी कट टू कट ह्याला फोन लावला. बाकी 4 लोकांना सांगितलं की आपण डब करतोय. ते गाणं डब केलं. ती स्टुडिओमध्ये आली, तिने ऐकलं. आणि मग फर्स्ट टाइम ती बोलली की समीर रिअली व्हेरी वेल कंपोज. सो दिस इज रिअली व्हेरी स्वीट ट्यून. क्या बात आहे. आणि अशा प्रकारे ते सगळं पार पडलं. आता हे झालंय. हो, हे झालंय. आता आपण याच्यात बटाटा घालूया. ओके. जो आपण उकडून कुस्करून घेतलाय. बघ सगळा.
बटाटा नीट ह्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यात थोडं ते बाइंडिंग म्हणजे सगळं नीट जुळून यावं त्याच्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर घालूया. सुपा कॉर्नफ्लोअरची पावडर आपण घालतो त्याला बाइंडिंगला कामाला येणार. येस. आता आपण ह्याच्यात मटार घालूया. ओके. सगळे टाकले. आता हे आपण थंड करायचं आहे. बरं. आणि मग थंड झाल्यानंतर याचा पुढची प्रोसेस करू. पुढची प्रोसेस नंतर करायची म्हणजे हे मिश्रण आपल्याला आधी गार करून घ्यायला लागेल. बरं, मग आपण गॅस बंद करूयात आणि आता ज्या गाण्याची एवढी चर्चा झाली, खुलता कळी खुलेना या मालिकेचं टायटल सॉन्ग आहे, इतकं छान ते जुळून आलं, तर ते गाणं आता आपण ऐकूयात का? तुम्हाला तर नक्की आवडेलच आणि मलाही आवडेल. प्लीज. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरेही कातरीही सारी मिटेना हीच प्रीती हीच भीती वीण दोघातली तुटेना हेच कोडे रोज थोडे सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळी खुलेना वाट चुकल्या या मनाची आज खुलता कळी खुलेना. क्या बात है यार. ह्या गाण्याला कौतुकापेक्षाही पलीकडे काहीतरी पावती यार. आता हे गार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चीज क्रॉकेटसाठी लागणारे मिश्रण आता गार झालेलं आहे. पुढे काय करूया? आता आपण ह्याच्यात आधी कोथिंबीर घालूया. ओके. वा. ती कोथिंबीर जरा मिक्स झाली ती होईलच. आता आपण त्याला बाइंड करणार आहोत त्याच्यामुळे. तर हे आपण त्याच्या अगोदर हे त्याच्यामध्ये टाक. बरं. हे म्हणजे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आहे, ही आपल्याला या बाउलमध्ये घ्यायची. ओके. कॉर्नफ्लोअर पेस्ट आपण घेतली. एक्झॅक्ट. पुढे तर आपण ही जे आहे मिश्रण जे आपण गार करून घेतले त्याचं आपण असं एक गोल बाइंडिंग करायसाठी म्हणून असं एक सर्कल करून ह्याच्यामध्ये आपल्याला चीज ठेवायचं आहे. ओके. हा झाला आपला एक क्रॉकेट तयार. एक क्रॉकेट झाला. बरं. क्रॉकेट्स तयार झालेले आहेत. आता पुढची कृती काय? हो. आता हे जे आपण क्रॉकेट्स बनवले ते आपण ह्याच्यात मिक्स करूया. बरं. म्हणजे थोडेसे असे जस्ट त्यांना बाहेरून असं गोळून घ्यायचं. ओके. आणि ती आपण ह्याच्यात टाकायचं ब्रेड क्रम्समध्ये. आणि त्याचे रोल करायचे म्हणजे ब्रेड क्रम्स त्यांना नीट लागतील. ओके. याला डीप फ्राय व्हायला किती वेळ लागतो? जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटं. क्या बात आहे. समीर आणि अभिषेक या दोघांनी मिळून लिहिलेली, दोघांनी मिळून कंपोज केलेली गोड गोड गाणी तुम्ही ऐकत आहातच. पण त्यांनी केलेला हा खमंग पदार्थ जर तुम्हाला खायचं असेल, जो आहे चीज क्रॉकेट्स, तर पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. चीज क्रॉकेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं गाजर, किसलेला कोबी, बारीक चिरलेली फरसबी, फ्लॉवर, चीजचे काप, मीठ, कोथिंबीर, लिंबू, गरम मसाला, उकडून कुस्करलेले मटार, हळद, किसलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉवर, आलं लसूण मिरची पेस्ट आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट परतून घ्यावी. नंतर त्यामध्ये कोबी, गाजर, फरसबी, फ्लॉवर, गरम मसाला, हळद, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र परतून घ्यावं. परतलेल्या मिश्रणामध्ये किसलेला बटाटा, कॉर्नफ्लॉवर, उकडून कुस्करलेले मटार आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करावं. भाज्यांचे एकत्रित मिश्रण हातावरती थापून त्यामध्ये चीजचे काप ठेवून त्याला लांबट आकार देऊन त्याचे क्रॉकेट्स तयार करून घ्यावेत. चीज क्रॉकेट्स कॉर्नफ्लॉवरच्या पेस्ट मध्ये बुडवून नंतर ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. सिंघर मिठाई. पुढची रेसिपी काय? दाल पकवान.